आज आपण खूप महत्वाचा भाग शिकणार आहोत. तिसरी चौथीच्या मुलांना किमान 20 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजेत. तरच तुम्हाला कुठलीही गणितातली क्रिया पटकन करता येते. एकदम फास्ट जलद क्रिया करता येते. तुमचे दुसरीत असतानाच 10 पर्यंतचे पाढे पाठ झालेले आहेत, परंतु पुढचे पाढे आपले पाठ होत नाहीत. 11चा पाढा होतो, पण 12चा पासून ते 19 पर्यंतचे पाढे लवकर पाठ होत नाहीत. त्यासाठी आपल्याला मी अतिशय सोपी पद्धत सांगत आहे. तर ती कुठली पद्धत आहे बघूया आपण. 11चा पाढा बऱ्याच जणांचा पाठ आहे, परंतु 12चा पाढा पाठ नाही का नाही. 12 सत्ती विचारले की येत नाही आपल्याला काढायला. 12 पंचे विचारले की पटकन सांगता येत नाही. 12 अट्ट विचारलं तर सांगता येत नाही. तर आपण बघूया ते काढण्याची सोपी पद्धत. हे बघा, 12 सत्त करायचं आपल्याला. किती? 12 सत्त करायचं असताना काय करायची पद्धत? खूप सोपी पद्धत आहे. 12 सत्त विचारले आपल्याला. काय विचारले? तर 7चं काय करूया? 70 करूया आपण. 7चं काय केलं बघा मी. आणि ह्या 2चा आणि 7चा गुणाकार करूया. 7 दोन्ही किती? 14. माहिती आहे सगळ्याला. आणि ह्या दोघांची काय केली बघा मी, बेरीज केली. उत्तर आलं आपलं 84. म्हणजे 12 सत्त किती झालं? 84. अजून एक उदाहरण पाहूया. 13 अट्ट करायचंय आपल्याला. काय करायचंय? 13 अट्टचं 8चं किती पकडायचं? 80. आणि 8चा आणि 3चा गुणाकार करायचा. 8चा आणि 3चा गुणाकार आला 24. ह्यांची केली बेरीज. 13 अट्ट किती आलं मग? 104. बरोबर आहे का? 13चा पाढा कोणाचा पाठ आहे? पाठ आहे ना. 13 अट्ट 104. चला आपल्याला परत बघूया आपण. 15 90 करूया. 15 90 करताना 9चं किती पकडायचं? तर तुम्हाला लक्षात आलं तुमच्या? 90. 9चं किती? 90. आणि 5चा आणि 9चा गुणाकार किती? गुड, 45. यांची काय करायचे? बेरीज. 15 90 135. 19चं पाढ्यातलं एखादी संख्या बघूया आपण. 19 त्रिक करायचं आपल्याला. 3चं किती पकडायचं रे? 30. आणि 9 त्रिक 27. यांची बेरीज केली 19 त्रिक 57. 18च्या पाढ्यातलं एखादं उदाहरण बघू, किंवा 17च्या पाढ्यातलं उदाहरण बघू. 17 सत्त करायचं आपल्याला. सत्त आहे म्हणून. आणि 7 7 7 7 49. 17 सत्त 119. अतिशय सोपी पद्धत आहे. राहील ना तुमच्या लक्षात? कुठलाही पाढा आता तुम्हाला येईल ना? चला एक गणित करून बघा. करून बघा म्हणण्यापेक्षा तोंडीच सांगायचं मला पटकन. 15 अट्ट किती येते सांगा मला. 15 अट्ट कसं करायचं? 8चं 80 आणि 8 पंचे 120. 15 अट्ट 120. बरोबर.